थंडी चालू झालेली आहे। डिंकाचे लाडू तर सगळेजणच करतात। आज मी हे डिंकाचे लाडू तयार केलेले आहेत। थंडीत डिंकाचे लाडू खावेत म्हणजे आपल्या शरीराला चांगली उष्णता मिळते असे म्हणतात। आता डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी ना मी खारीक पावडर घेतलेली आहे। तुम्हाला हवं असल्यास ते या ठिकाणी तुम्ही खारीकही वापरू शकता। आता खारीक पावडर साधारण 2 वाटी आहे। तसेच या ठिकाणी अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम आणि पाव वाटी या ठिकाणी मी पिस्ता घेतलेला आहे। तसेच 2.5 वाटी या ठिकाणी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि साधारण पाव वाटी या ठिकाणी मी डिंक घेतलेला आहे। आता आपल्याला तळण्यासाठी तूपही लागणार आहे। या ठिकाणी वेलची पूड आणि सुंठ पावडरही घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं। यामध्ये डिंक घालायचं आहे आणि सोनेरी कलरवरती हा डिंक तळून घ्यायचा आहे। साहित्य मी किती घेतलेले आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सांगितलेलं आहे, ते नक्की चेक करून पहा। त्याच कढईमध्ये आता आपल्याला खोबऱ्याचा किस जो करून घेतलेला आहे तो सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी ना खोबऱ्याचा किस आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं खोबऱ्याचा किस आपण जर भाजला नाही तर आपले लाडू लवकर खराब होतात, कारण खोबऱ्याचा लगेच खूपट वास यायला लागतो। अशा सोनेरी कलरवरती खोबरे मी भाजून घेतलेलं आहे। परत 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये खारीक पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं ही खारीक पावडर आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर भाजून झाली लगेच आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। परत 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। या ठिकाणी ना काजू बदाम पिस्त्याचे अशा पद्धतीने बारीक कूट करून घेतलेलं आहे, हे कूट यामध्ये घालायचं आहे आणि हे बारीक कूट आपल्याला चांगले सोनेरी कलरवरती परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी डिंक आपण जो तळून घेतलेला आहे तो चमच्याच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत। जास्त याला बारीक करायचं नाही, चमच्यानेच आपल्याला या ठिकाणी डिंक बारीक करून घ्यायचा आहे। लाडवामध्ये खाताना डिंक जाणवला पाहिजे, अगदी कुरकुरीत हा डिंक लाडवामध्ये लागतो, खाताना खूप मजा येते। डिंक या ठिकाणी ओबडधोबड चुरून घेतलेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। यामध्येच आपण वेलची आणि सुंठ पावडर घालून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी जायफळही पुडी यामध्ये घालू शकता। सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं। आता यासाठी लागणारा ना गूळ जो आहे तो वितळून घेणार आहोत। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं, त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालायचा आणि हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तुपामध्ये 2 मिनिटातच गूळ या ठिकाणी बघा वितळून घेतलेला आहे। आता हा वितळलेला गूळ आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। मिश्रणामध्ये घातल्यानंतर आपल्याला हा गूळ त्या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। गुळामध्ये मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाडू बनवायचे आहेत। आता या ठिकाणी मी मोठे मोठे लाडू बनवत आहे, कारण मी एकटीच लाडू बनवणार आहे, यासाठी मोठे मोठे लाडू मी बनवून घेते। या मिश्रणामध्ये जवळजवळ 25 लाडू बनवून तयार झालेले आहेत। माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।